हे थेरडे, अरे तुझ्या दोन्ही कुबड्या तर जळत आहे तिथे आणि तू रडत आहेस. प्रयत्न कर, ये बघ. बघ, या कुबड्याशिवाय तू कुठे येऊ जाऊ तर शकत नाहीस. मग अशी शांत बसून राहा आणि तसंही या थंडीच्या दिवसात कुठे फिरत राहशील. अरे जग खूप क्रूर आहे, त्यामुळे इथेच बसून बसून मरून जा. अरे रे 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 रे, पुन्हा शुद्ध झालोय मी. अरे खूप मोठे पाप झाले माझ्याकडून. आता मी आता लवकर स्नान करून मला शुद्धीकरण करायला हवं. चल 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 चल. इथून कुठे जायचं नाही. इथेच बसून बसून या 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 तुझ्या कुबड्यांमध्ये हात गरम करून मरून जा. चला रे, चला चला, लवकर शुद्धीकरण करायचंय. चला 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 चला. काय जिजाबाई, माझी बहीण या घरात नाही राहणार ना? ठीक आहे, तुझं घर आहे, तूच राहा. पण माझी बहीण अशी बाहेर नाही राहणार. तिला मी शोधून घेऊनच येणार. आपल्याला बी गेलं पाहिजे. हो लक्ष्मी, चल आपल्याला बी गेलं पाहिजे. आपल्याला बी जाऊन बघितलं पाहिजे. चला चला दली आजी. तिला शोधा किंवा त्या म्हातारीला हात पकडून घेऊन या. पण आता ही जिजाबाई त्या म्हातारीला या घरात येऊ देणार नाहीये. ही बाई जी नात्यानं माझी ताई लागते, पर आमचं आयुष्य नरकापेक्षा बी वाईट जिनं केलं हाय, त्या बाईला मी आज घराच्या बाहेर काढत हाय. समधी नाती तोडत आहे मी यांच्या संग. ही भिकारीन म्हणून बाहेर राहिली तर एक पैसा दिल तरी मी यांना, पर यांच्या संग राहणार नाही. कसा सुचा धाक दाखवणारी यांची लायकी एका पाहुण्या परीस लई नाहीये या घरात. आणि आता मी या पाहुण्याला घरात नाही ठेवणार. म्या घरला परत नाही जाणार. नाही जाणार म्या. मग मी मेली किंवा जगली तरी, पण मी घरला परत नाही जाणार. नाही, का मरायचं मी? मी नाही मरणार. भीमची आत्या आहे मी. जिवंत राहायला संघर्ष करणार. मरणार नाही म्या. नाही मरणार म्या. आत्या, आत्या, मीरा, आत्या, 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 ताई, आत्या. आपण आत्याला कुठे शोधायचं काही समजतच नाही. शोधावं तर लागणारच, कारण आता रात्र होईल. थांबा आनंदादा, मला असं वाटतंय की तुम्ही घरी गेलं पाहिजे. रात्र होणार आहे, थंडी पण खूप पडेल. तुझी तब्येत आधीपासूनच खूप खराब आहे. अजून खराब झाली तर अजून त्रास होईल. आम्ही सर्व आहोत इथे. आम्ही शोधू आत्याला. तुम्ही जा. वय पोरा, भीम बरोबर बोलत आहे. जा, घरला जातो. पण बाबा, आत्या माझी बी आहे. मला शोधू द्या. नाही, जर तुमची तब्येत बिघडली तर मुश्किल होईल. भाई दादा, तुम्ही घरला जावा. आमच्या समजांचं ऐका की. हो जावा. मीराला लांब नसेल गेली, इथंच कुठेतरी असेल. भाई बरोबर बोलताय तुम्ही. समध्यांनी वेगवेगळ्या दिशेला शोधूया. होय. काकी तुम्ही तिकडे जावा, आम्ही इकडे जातो. हो. आत्या, मीरा, आत्या, आत्या. कोणी हाय? कोणी हाय का?
मदत करा. कोणी कोणी हाय? बस एकदा या काठीपर्यंत पोचले मग काय बी करून इथनं बाहेर निघून जाईन. आत्या! 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 काका ऐका ना, माझ्या आत्याला पाहिलं का तुम्ही? त्या दोन्ही हातात कोबड्या घेऊन चालतात. नाही नाही, आम्ही कोणालाच नाही पाहिलं. आत्या! 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 नाही, मी आवाज नाही देणार भीम. नाही देणार मी आवाज. कोणत्या बी परिस्थितीत मला स्थानकापर्यंत पोहोचायला पाहिजे. इथनं गेलं पाहिजे, जेणेकरून म्हणजे ही लोक माझ्यापर्यंत पोहोचू नाही शकणार. माफ करून द्या मला, माफ करा. तीन 1 2 3 त्या माझ्या गेल्या दोन्ही आतमध्ये. दोन. चल शिशुपाल. बाबा, भीमरावची आत्या अजून नाही भेटली. सर्वजण तिला शोधत आहेत बाबा. आता पुढे काय करायचं? एक काम करा, तुम्ही पुन्हा भीमरावच्या चाळीत जा. 3 आणि सर्वांना पुन्हा मोफत मध्ये दारू पाजा. पण बाबा,
असेच मोफतची दारू रोज रोज वाटत राहिलो तर असेच सर्व मोफत जाईल. कमाईचं काय होणार? महिपाल, तुला जर काही समजत नसेल तर मध्ये बोलू नकोस. आधी संपूर्ण योजना तरी ऐक मुला. होय बाबा. हे बघ शिशुपाल, तू ज्याला कोणालाही मोफतची दारू पाचशील ना, त्याच्याकडून दुकानाचं पूर्ण काम करून घे, साफसफाई करून घे, दारू बनवून घे आणि त्या बदल्यात त्याला मजुरीच्या स्वरूपात पुन्हा पुन्हा मोफतची दारू सुद्धा पास. आणि मग काहीसे खाण्यासाठी राशन बास. पण बाबा, असं तर आपण त्यांचं जीवन अगदी सोपं करतोय. हे खाणं पिणं. योग्य विचार केला असतो शिशुपाल. ते यामुळे कारण ते सर्वच्या सर्व दारूच्या नशेत उद्ध्वस्त व्हावेत. सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री फक्त दारू 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 आणि दारू. आणि बाळांनो, एकदा का माणूस दारू मध्ये बुडाला ना, तर त्याला उद्ध्वस्त होण्यापासून जगातली कोणतीच ताकद नाही वाचू शकत. अरे जे काम नरोत्तम जोशी आणि प्रचंड देव करू शकले नाही, बघतच राहा, ते काम आपली दारू खूपच सोप्या पद्धतीने करेल. बाबा, त्यामुळेच तर तुमची दोन्ही मुलं दारूला हात देखील लावत नाही, फक्त दुसऱ्यांना पाजतात. खूपच उत्तम माझ्या बाळांनो, खूपच छान. का माझ्या घराला पहारा देता आहेसा तुम्ही? तुम्हाला तर चांगलंच माहिती असून मी का त्या माणसाने माझ्या घरचा अर्धा हिस्सा जबरदस्तीने बळकावला आहे. कोणाशी बोलताय तुम्ही नंदू काका? इथे जिजाबाई काकी आपला नवरा आपल्या कुटुंबाची नाही झाली तर तुमची कशी होईल? गप्पा. आजकाल लई बोलायला लागलास तू. चल, चांगलंच झालं. आता तू एवढा समजदार झालाच आहे की तुला समजायला लागलंय की कोण कोणाचं आहे आणि कोण कोणाचं नाहीये. नंदू भाऊ, मी फक्त आपलं काम करताय. तुमच्या भीमच्या भाषेमध्ये कर्तव्य करत आहे आणि कर्तव्य करणाऱ्याला थांबवलं नाही पाहिजे. आनंद, तोंड पडून आलायस, काय झालं? नाही भेटली आत्या? नाही. अरे तर मग साजरा करा शोक. तसं बी या घरामध्ये साजरा करायला शोकच तर उरला हाय. बाकी आनंद तर सगळे भीम आणि रमाच्या नशिबात हाय. अजूनही बोलत हाय. माझं बोलणं ऐक, माझी साथ दे. त्या मेघनाथच्या पोरांना सांगते की तुला नोकरी देतील, ते तुझा उपचार बी करशील आणि आयुष्य बी सुधरल. आई, एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेव. म्या मरण पसंत करीन, पण भीमच्या विरोधात जाऊन उभा राहून म्या कधीच नाही राहणार. वा, उत्तम. म्हणजे अप्रतिम बोलला आहेस तू. मरण पसंत करील, तर मग मरशील एका दिवशी आणि वाट पहा मरणाची. कर शोक साजरा. आणि तुम्ही सर्व चला दारूच्या दुकानात जाऊया. आज पुन्हा सर्वांना मोफत मध्ये दारू मिळणार. खरंच सांगताय? आज पुन्हा फुकट दारू मिळेल? होय होय. पर तुम्ही आमच्या लोकांनी रोज रोज फुकटची दारू का पाजणार? या ना नुकसान नाही का होणार तुमचं? हे समजदारीचं बोलला आहेस तू.
त्यामुळे आम्ही ठरवलं आहे की ज्याला ज्याला वाटतं आहे तो सकाळी आमच्या दुकानात आमच्या दारू बनवण्याच्या जागेवर काम करो, तर बदल्यात आम्ही त्याला धान्य आणि रात्री दारू देऊ. अरे हे तर लय चांगलं होणार रे. आपण बी जाऊया. आणि नंदू, तू सुद्धा चल. मालक, माझं अर्ध घर जे तुम्ही बळकावलं आहे सा, बस ते फक्त सोडा. बळकावलं नाही आहे रे, खर तर कागदी कायदेशीर पद्धतीने ठेवलं आहे. आता चल, येतोस की नाहीतर तुझा जो हिस्सा आहे त्यावर खरंच कब्जा करून घेऊ. चला सगळे. थांबा तुम्ही सगळे नका जाऊ. बाळा दीपक, तू आनंद संग राहून शोक साजरा कर. का तुझ्या भीम भावाला त्याची हत्या नाही घावली, आणि आम्ही समजत जात आहोत आनंद साजरा कराया. चल मनोहर, चल नंदू. आई, ही चाल विनाशाकडे जात आहे, आणि दुःख या गोष्टीचं आहे का यात तुमची भी साथ आठवणीत ठेवली जाईल. ठीक आहे, तर हे दुःख माझ्यासाठी सोड आणि तू जा. जा, तुझ्या हरवलेल्या आत्याचं, ती निघून गेल्याचं दुःख साजरं कर. जा. दादा, गाडीवाले दादा. बोला काकी, काय झालं? माझ्यावर उपकार करा आणि मला स्थानकापर्यंत पोहोचून द्या. मी अशा परिस्थितीत चालू नाही शकत. माझ्याकडे पैसे पण नाही आहे. माफ करा, मला घरला जायचं आहे. मी स्थानकापर्यंत नाही जाऊ शकत. उपकार करा माझ्यावर. तुम्ही मला स्थानकावर सोडून द्या. मी जिथे राहते तिथे जाणार. तुमच्या भाड्याचा पैसा तुम्हाला मिळेल तिथं. काय बोलत आहे सा तुम्ही? ज्याच्या कुटुंबाच्या व्यक्तीला पाहायला मी मदत करत आहे ती मला भाडं देतील? पकडून मारतील मला? नाही, माझं भीमराव असा नाही करणार. भीमराव? माझा भीमराव दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे. तो दुसऱ्यांच्या हक्कांसाठी लढतो. तर तुमचं भाडं तर देईलच तो. मी हात जोडते तुमचे. उपकार करा आणि इथनं घेऊन चला मला. बरं बरं, ठीक आहे, चला. आत्या! 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 मीरा! आत्या! आत्या! सापडले का आत्या?
नाही, आम्ही समधीकडे शोधलं, कुठेच नाही मिळाल्या. काय करू समजतच नाहीये. कुठे गेलीये ती? कुठे शोधायचं आत्याला?